नमस्ते, योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी जो कोरेगाव पार्क किंवा मुंडळ येथील जो जमीन घोटाळा केलेला आहे, सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे, याच्याबाबत सरकारी यंत्रणा आता खडबडून जाग्या झालेल्या आहेत। अर्धी मूर्ती तरी त्यांनी कारवाई केलेली आहे। पार्थ पवार यांच्या विरुद्ध अद्याप काही गुन्हा दाखल झालेला नाहीये। इथपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील, पण याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट घडलेली होती की ज्यानुसार अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे आणि ही चौकशी समिती पुढील 20-22 दिवसांमध्ये अहवाल देणार आहे। आता या समितीमध्ये कोण कोण आहेत? पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत, मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक आहेत, भूमी व अभिलेखचे प्रमुख अधिकारी आहेत आणि याच्यामध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालय हे सगळ्यात महत्त्वाचं केंद्र याच्यामध्ये सगळं बनून राहिलेलं होतं। आता हे पुण्याचे जिल्हाधिकारी देखील या चौकशी समितीमध्ये आहेत, पण खरोखरीच इतका मोठा शासकीय जमिनीचा व्यवहार होत असताना पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याची काही कल्पना होती किंवा नव्हती? पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पार्थ पवार यांच्या आर मीडिया कंपनीला काही मदत केली होती का? केवळ फक्त पुणे शहरचा तहसीलदार सूर्यकांत येवले यांनाच फक्त मदत केलेली होती? अशा अनेक बाबींचा उलगडा या पुढच्या चौकशीमध्ये होऊ शकतो, पण यातली एक काळजीची बाब अशी आहे की खुद्द जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हेच या समितीमध्ये आहेत। त्यामुळं जितेंद्र डुडी हे आपल्यावरती दोष लावून घेणार का? आपल्याला काहीच कल्पना नव्हती असं म्हणत हात वर करणार का? कारण कागद काहीतरी वेगळं सांगतायत। ही जी कागदपत्र आहेत, ही कागदपत्र कलेक्टर ऑफिसला या संपूर्ण व्यवहाराची कशी माहिती होती आणि त्यांनी काहीच कसं केलं नाही, हे सगळं या कागदपत्रांमधनं स्पष्टपणे दिसून येत आहेत। इतकी ही कागदपत्र बोलकी आहेत। तर सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे की आर मीडिया कंपनीनं हा जो व्यवहार केलेला होता, हा व्यवहार केल्यानंतर एक पत्र तातडीनं हे पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांना लिहिलं आणि सूर्यकांत येवले यांनी तातडीनं ते जे पत्र आहे त्या पत्राचा हवाला देत दुसरं एक पत्र बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला दिलं। ज्या बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाकडे या जमिनीचा ताबा आहे, या ठिकाणी या केंद्र सरकारच्या संस्थेचं काम सुरू आहे, त्या ठिकाणी अनेक वनस्पतींचा अभ्यास केला जातो आहे। तर या आर मीडिया कंपनीनं जे काही पत्र दिलेलं आहे त्याचा हवाला देत सूर्यकांत येवले यांनी 9 जून 2025 ला, तारीख लक्षात ठेवा, 9 जून 2025 लाच असं एक पत्र या बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया दिलेलं आहे की याबाबत जे मूळ शेतकरी आहेत त्या मूळ शेतकऱ्यांना त्यांचा भोगवटा किंवा त्यांची जी काही किंमत आहे ती पूर्णपणे मिळालेली आहे। त्यामुळं तुम्हाला जो भाडे करार 50 वर्षांसाठी दिलेला आहे तो भाडे करार देखील संपुष्टात आलेला आहे, असं एक तहसीलदार 40 एकर जमिनीचा ताबा असलेल्या केंद्र सरकारच्या संस्थेला कळवत आहे आणि तुमचा भाडे पट्टा करार हा तात्काळ संपुष्टात येत असल्याने तुम्ही जमीन तातडीने रिकामी करा असा आदेशच तहसीलदार कार्यालयानं 9 जून 2025 रोजी काढलेला होता। आता हे पत्र आल्यानंतर बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचं ऑफिस खडबडून जागं झालं, कारण त्यांना माहिती होतं ही जी जागा आहे ही आपल्याकडे 1 रुपया नाममात्र भाड्याने 50 वर्षांसाठी 1988 रोजी दिलेली आहे। त्यासाठी तत्कालीन पुण्याच्या कलेक्टरनं तसा करार केलेला आहे, तशी परवानगी कलेक्टरची आहे आणि आता जमीन खाली करा कोण सांगतोय? तर पुणे शहरचा एक तहसीलदार सांगत आहे। अशी शंका आल्यानंतर त्यांनी 16 जून 2025 ला, म्हणजे हे 9 जूनचं आधीचं पत्र, त्यानंतर आठवडाभरामध्येच त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की ते असं म्हणतायत की हे जे पत्र आहे या पत्राच्या या सगळ्या आदेशामध्ये तुम्ही तातडीनं स्पष्टीकरण द्या, याच्यामध्ये तातडीनं हे प्रकरण तुम्ही सोडवा आणि याबाबत तातडीनं तुम्ही सरकारशी बोला, असं सगळं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि याबाबत ते असं देखील म्हणतायत की सगळी कागदपत्र देऊन असं म्हणतायत की या जमिनीचा ताबा आमच्याकडे 31 मार्च 2038 पर्यंत आहे, अशा तुमच्याच कलेक्टर तुमच्या पुण्याच्या कलेक्टरचं पत्र आहे, असं असताना कसं होऊ शकेल? ते शेवटचं असं वाक्य आहे, युअर प्रॉम्प्ट इंटरव्हेन्शन इन दिस मॅटर विल बी हायली अप्रिशिएटेड. काइंडली एक्नॉलेज रिसीट of this letter and inform us about the proposed course of action at your earliest convenience. हे 16 जून 2025 रोजीच बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियानं पुण्याच्या कलेक्टरांना पत्र दिलेलं आहे। मग याच्यावर पुण्याच्या कलेक्टरांना माहिती नव्हतं का विषय? तर हा विषय
माहिती होता, असा व्यवहार झालेला माहिती होता. आणि एवढंच नाही तर आपल्या एका तहसीलदारानं ती जमीन खाली करा असं देखील संस्थेला लिहिलेलं होतं. आता कोणतेही कलेक्टर ऑफिसमध्ये कोणतेही पत्र आलं, हे पत्र जातं त्यांच्या महसूल शाखेकडं किंवा कलेक्टरांचा जो चिटणीस असतो त्यांच्याकडे जातं. मग तिथल्या तहसीलदारानं पुण्याच्या प्रांत म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेलं आहे की याच्याबाबत तुम्ही तातडीने चौकशी करा. आणि बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियानं जे काही पत्र आम्हाला पाठवलेलं आहे, हे पत्र तुमच्याकडे आम्ही पाठवत आहोत. ते त्यांनी 24/6 म्हणजे 6 दिवसांमध्येच कलेक्टर ऑफिसने हे पत्र पुण्याच्या उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांतांना पाठवलेलं आहे. पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सदर पत्रातील विषयाच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून आवश्यक त्या कागदपत्रांसह आपला स्वयंस्पष्ट अभिप्राय 24 तासांच्या आत कार्यालयाकडे सादर करावा. म्हणजे बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला माहिती आहे, कलेक्टर ऑफिसला माहिती झालेलं आहे, आणि आता कलेक्टर ऑफिसच्या नंतर जे कार्यालय आहे ते म्हणजे उपविभागीय अधिकारी त्यांना देखील हे प्रकरण माहिती आहे. मग उपविभागीय अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी पत्र कोणाला दिलं? लगेच दिलेलं नाहीये. त्यांनी याच्यामध्ये कलेक्टरचं पत्र 24 जूनला आलेलं आहे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी 14 जुलै 2025 रोजी म्हणजे जवळपास याच्यामध्ये 20 दिवस लागलेले आहेत. ज्या पत्रामध्ये कलेक्टर ऑफिस असं म्हणतंय की तुम्ही आम्हाला 24 तासांच्या आत कळवा, त्या पत्राला उत्तर देताना 20 दिवसांचा विलंब झालेला आहे. आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे पत्र तहसीलदार सूर्यकांत येवले यांनाच परत लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की याबाबत हे बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं पत्र आम्ही तुम्हाला देतोय, कलेक्टर ऑफिसकडे आलेलं पत्र तुम्हाला आम्ही देतोय, आणि या सगळ्या प्रकरणाची सगळी चौकशी करा आणि याबाबत तातडीनं अहवाल 24 तासांच्या आत द्या. मग 14/7चं जे उपविभागीय अधिकाऱ्यांचं पत्र आहे त्याला तहसीलदार सूर्यकांत येवले यांनीच त्याच दिवशी 14/7/2025 रोजी पत्र दिलेलं आहे. आणि त्याच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की काय म्हटलेलं आहे, मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस LLP यांनी काय कळवलेलं आहे की त्यांनी ही जी मालमत्ता आहे कायदेशीररित्या संपादित केलेली आहे. या जमिनीचा भाडेपट्टा हा संपुष्टात आलेला आहे, त्यामुळे या जमिनीचा जो ताबा आहे हा अमेडिया कंपनीकडे द्यावा. याबाबत आपण त्यांना सूचना दिल्याचं सूर्यकांत येवले यांनी मान्य केलेलं आहे. आणि मी हे असं का केलं तर प्रस्तुत प्रकरणी MS अमेडियानं जो अर्जासोबत आमच्याकडे जे खरेदी खत दिलेलं आहे त्या खरेदी खताच्या आधारे म्हणजे 17 हेक्टर 51 गुंठ्याचं जे खरेदी खत केलेलं आहे त्या खरेदी खतानुसार ही जमीन आहे या कंपनीकडे द्यावी असं मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे, असं तहसीलदारानंच कळवलेलं आहे. म्हणजे तहसीलदारानं आपण जी काही पत्र जागा खाली करण्यासाठी पाठवलेली होती ती पाठवल्याचं मान्य केलेलं आहे. तसाच अहवाल त्याने उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवलेला आहे. आता उपविभागीय अधिकाऱ्यांना हे प्रकरण माहिती असल्यामुळे त्यांनी देखील तो अहवाल तसाच कलेक्टर ऑफिसला पाठवलेला असावा. पण 14 जुलै 2025 नंतर या सगळ्या व्यवहारावरती पुढे काहीच कारवाई झालेली नाहीये. आणि जेव्हा मीडियामध्ये 5 नोव्हेंबरला हे सगळं प्रकरण उघडकीस आलं तोपर्यंत याच्यावर कोणतीच कारवाई झाली नव्हती. म्हणजे ही जमीन लाटण्यासाठी ही सगळी सरकारी यंत्रणा होती, पुण्याचे कलेक्टर होते, त्यांनी तर हातभार लावला नाही ना पार्थ पवार यांना. त्यांनी सरकारला कळवलं का पुढे की असाशी व्यवहार झालेला आहे, असा भाडेपट्टा होता, पण अशा कंपनीना हा व्यवहार करून या जमिनीवर ताबा सांगितलेला आहे, मालकी सांगितलेली आहे, हे पुण्याच्या कलेक्टरने केलं की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे जितेंद्र डोडी तुम्हीच आता चौकशी समितीमध्ये आहात आणि तुम्ही पुढे काय केलं हे देखील तुम्ही आता माध्यमांना सांगायला हवं. अन्यथा पुण्याच्या कलेक्टर देखील पार्थ पवार यांनाच व्यवहार करण्यासाठी मदत करत होते असाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे बघूया हे प्रकरण फक्त सूर्यकांत येवलेपुरतं मर्यादित राहतं की त्याच्यामध्ये आणखीन काही अधिकारी सहभागी होतात हे आपल्याला पाहावं लागेल. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी.